मोठं काहीतरी घडणार. निम्म्या रात्री फडणवीस शिंदे भेट. 3 अर्थ. गेम होणार. रवींद्र चव्हाण ताणलं इतकं की तुटेल. फडणवीस हुशारीने पुढचे 3 प्लॅन ऍक्टिव्ह करतील. ठाकरेंची जिरवायच्या नादात भाजप शिंदे दोघांची जिरते. फक्त बोलून दाखवेना. पुढच्या 2 महिन्यात निवडणुका झाल्या की शिंदे वेगळी वाट धरतील. नेमकं घडलंय का? शिंदे आणि फडणवीसांमध्ये इतकं ताणलंय की ते कधीही तुटेल अशा परिस्थितीत आहे. अशातच शिंदेसोबतचे असणारे आमदार कधीही उदय सामंतांसोबत वेगळी वाट धरू शकतात या होत असलेल्या चर्चा. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडे मिळणारी कॅश, त्याचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ आणि अंबादास दानवेंनी केलेले आरोप. आधीच अडचणीत आलेले एकामागून एक मंत्री. एकनाथ शिंदेंना एक गुंता सोडवायचा प्रयत्न त्यांनी केला की दुसऱ्या गुंत्यात ते अडकतील. आणि आता गुंता इतका वाढलाय की शिंदेंना एकतर वेगळी वाट धरावी लागेल किंवा मग पुन्हा एखादं मोठं बंड करावं लागेल. राज्यातील नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आगामी निवडणुकांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सविस्तर चर्चा होऊ लागली आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत महायुतीने महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती समोर येते. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निम्म्या रात्री एक बैठक पार पडल्याची चर्चा. साधारण 1.5 तास बंद दाराआड ही बैठक सुरू होती. या बैठकीत राज्यातील महापालिका निवडणुकांबद्दल अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. या बैठकीत मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या महापालिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब केलं असल्याची सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे. यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महापालिका निहाय आणि झेडपी निहाय जागा वाटपासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात चर्चा सुरू होईल असंही बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात निवडणुका पार पडू शकतात असं बोललं जात आहे. तसेच काही अपवादात्मक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. मात्र या सगळ्या लढतीमध्ये एक तर होतंय की एकमेकांच्याच पक्षांचा बाजार उडतोय. गेल्या 2.5-3 वर्षांपासून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा सत्तेत सहभागी आहे. एकमेकांचं उन्हधुनं झाकायचं, एकमेकांच्या चौकशा दाबायच्या, एकमेकांवरील आरोपांवरती पांघरून घालायचं, हे मागच्या 2.5-3 वर्षांपासून सुरू होतं. मात्र जसं काय भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे किंवा त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली, तेव्हापासून सगळे गणित फिसकट गेले. एकनाथ शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढत होते. एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना वाटतंय की भाजपला आज जे काही मिळालंय ते आमच्यामुळेच मिळालंय, त्यामुळे आमचा वाटा कमी आहे किंवा आम्हाला कमी लेखणं चुकीचं ठरतंय. मात्र भाजपाला वाटतंय एकनाथ शिंदेंना जे काही मिळालंय ते आमच्या भरोश्यावर मिळालंय, आमच्या पाठिंब्यामुळे मिळालंय, आमच्या अदृश्य शक्तीमुळे मिळालंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना मिळालंय ती आमची दानत आहे, या भावनेतून भाजपा शिंदेंना ट्रीट करू पाहतंय. हे सगळं कमी की काय म्हणून एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री अडचणीत आणले गेले. जणू काय भाजपकडून हा ट्रेलर दाखवला जात होता की तुम्हाला जर आमच्या विरोधात जायचं असेल किंवा आम्ही म्हणतो त्या नाचणीने जर नाचायचं नसेल तर हा ट्रेलर बघा. मग त्या ट्रेलरमध्येच संजय शिरसाटांवरती पैशांनी भरलेली बॅग बाहेर येण्याचा आरोप होणं किंवा तसा व्हिडिओ समोर येणं असो, या सगळ्या गोष्टी एकामागून एक हिंट देणाऱ्याच होत्या. मात्र हिंट दिल्या जात असलेल्या या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर साधारणपणे राज्यातील राजकारण ढवळून निघेल अशाच काहीशा प्रमाणावरती होत्या. मात्र आता हे सगळं जर थांबवायचं असेल तर या सगळ्यांमध्ये कुठेतरी केंद्रबिंदू शोधणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे सहजासहजी मागे हटणार नाही. जर फडणवीसांनी ऐकलं नाही तर शिंदे भल्या पहाटे का होईना मात्र दिल्ली दौरा करतात. आपलं मत जे आहे ते सगळं दिल्ली दरबारी मांडतात. साम दाम दंडभेद हे वरच्या राजकीय लेवलवरती मॅनेजमेंट करतात आणि तसंही नाही झालं तर सर्वसामान्य लोकांमध्ये उतरून सर्वसामान्य लोकांची लढाई सुद्धा लढतात. आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शिंदेंना ओव्हरटेक करणं भाजपला सहजासहजी शक्य नाहीये आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आतून जितकी पोखरता येईल तेवढी पोखरण्याचं काम सध्या भाजपाकडून सुरू आहे.
पण निम्म्या रात्री होत असलेल्या बैठका एकच सांगतात की किमान निवडणुकांपुरता तरी आपली पोळी भाजवून घेऊ, नंतर तुझं माझं काय करायचंय ते करत बसू, या भूमिकेवरती फडणवीस आणि शिंदे आले असावेत. मात्र हे सगळं करताना अनेक भाजपचे, अनेक शिंदेचे कार्यकर्ते नाराज होणारे आणि त्यामुळे या अँटी इन्कम्बन्सीचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहावं लागणार आहे. त्यातल्या त्यात मुंबईसाठी दोन्ही ठाकरे फिल्डिंग लावून आहेत. आतापर्यंत तरी मुंबई शिवसेनेच्या हातून निसटली नाहीये. आता पाहणं गरजेचं आहे की तिथे शिंदेची शिवसेना काम करते की ठाकरेंची. चर्चा तर सांगतात की मुंबईत ठाकरेच चालतात. आता पाहण्यासारखं असणारे तेथील राजकीय समीकरणं नेमकी कशी होतात. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.